फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. साहेब, काय करावं मला काही सुचत नाहीये. या घराला वाळवी लागावी तसं आतून पोखरलं जाते. आता काय झालंय? विजया घर सोडून गेली. का? तेच तर काही कळत नाही. आणि दिग्विजय तो घरातच प्यायला बसलाय. त्याला काय करू मला काही कळतच नाही. दिग्विजय हा काही समजावण्याच्या सांगण्याच्या पलीकडे गेलेला आहे. निदान हे असलं काही घडल्यानंतर तरी त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे होती. ती त्याला नाही हे सिद्ध झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट ही संतापाने, हठवादीपणाने सिद्ध होते, प्राप्त होते या भ्रमात आहे तो. पण साहेब, विजयाचं काय? तिचं काय? ती गेली. तिच्या मनात आलं जावं म्हणून ती गेली सोडून. अहो नाही, कायमची घर सोडून गेली ती. काय? तरी बरं आत्ता गेली. का कोणास ठाऊक, पण आम्हाला नेहमी असं वाटतं सुरक्षा की असे प्रसंग माणसाच्या आयुष्यात जरूर जरूर येत राहावे. खूप शिकवतात असे प्रसंग माणसाला. मुख्य म्हणजे हे शिकवतात की कोण आपला आणि कोण परका. आपण संकटामध्ये असताना आपला हात सोडून जेव्हा माणसं निघून जातात तेव्हा कळतं कोण आपला आहे कोण परका आहे. आम्हाला याची साधारण कल्पना होती. म्हणजे विजया आपली नाही? नाही, आपल्या दृष्टीने विजय आपली आहे, पण विजयाच्या दृष्टीने आपण तिला तिचे वाटत नाही. त्याला काय करणार? मी एक बोलू का? नाही म्हणजे तिच्या जाण्यालाही कारण आहेच की. आपल्या घरात ज्या ज्या गोष्टी घडतायत त्याला जबाबदार एकच व्यक्ती आहे. गोदा, एक मिनिट. हे पुरे झालं. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एकच व्यक्ती जबाबदार आहे हा तुझा दृष्टिकोन संकट आणखीन वाढवणार आहे. यांनी प्रॉब्लेम्स कमी होणार नाही. तेव्हा हा विषय आता बंद करा. मान खाली घालून चुका सुधारल्या जात नाहीत. का आलीस तू? सांगितलं होतं ना या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही म्हणून. का आलीस तू पुन्हा इथं? जावई बाबू, तिला माफ करा. पुन्हा नाही ती असं करणार. अहो तिला तिची चूक कळली. अहो चूक कळण्यापेक्षा चूक का केली याचा विचार करा. हे चूक आहे मी सांगत असताना सुद्धा तिने माझं ऐकलं नाही. एक बार माफ करा. हा, आम्हाला चूक कबूल आहे. पुन्हा असं ती नाही करणार. तुम्ही लाख कबूल कराल, कारण ती तुमची मुलगी आहे. माझी बायको आहे म्हणून मी सुद्धा एकदा माफ करेन तिला. पण या घराचं काय? मोठ्या आशेने हे घर तिच्याकडे पाहतो. आम्हाला वाटलं होतं की मंत्राच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी ती आम्हाला साथ देईल. पण काय केलं या घरच्या मोठ्या सुनेनं? हा, अहो नाही समजत तिला. गैरसमज आहे तुमचा. सगळं काही कळतं तिला. अगदी सगळं सगळं कळतं तिला. पण हे घर आणि या घरातली माणसंच नको तिला. तिला फक्त तिचा स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो बस. स्वार्थ? अहो नाही नाही, हे सगळं ती करते
कुणासाठी? तुमच्यासाठीच ना? माझ्यासाठी. म्हणून माझ्यावर संकट आलेलं असताना ती मला एकट्याला सोडून निघून गेली. तुम्हाला सांगतो, हे जे माझं घर आहे ना, ते घर आणि माझ्या घरातली माणसं मला हवी आहेत. कारण तुमच्या मुलीच्या आधी ती माणसं माझ्या आयुष्यात आलेली आहेत. घरावरती संकट आलेलं असताना घराला आणि नवऱ्याला सोडून एकटं जाणं हे योग्य आहे का? सांगा आधी मला. नाही, तुम्ही बोलताय ते अगदी योग्य आहे. पण यावेळी तिला पदरात घ्या. नाही, तिच्या चुकीला क्षमा नाही. तुम्हाला एक सांगतो, ही माझी बायको आहे आणि तिच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेतलेला आहे. प्लीज तुम्ही यामध्ये पडू नका, प्लीज. अहो अहो, असं काय बोलता? ही आमची लेक आहे. तुम्ही आम्हाला मुलासारख्या. अहो, तुमच्या संसारात विघ्न आलं तर आम्ही स्वस्थ कसे बसू शकतो? अहो, पण माझा संसार उद्ध्वस्त झालेला माझ्या घरच्यांना सुद्धा नाही आवडणार. आणि या सगळ्याला कारणीभूत तुमची मुलगी आहे आणि म्हणूनच मी तिला घरात घेणार नाहीये. अगदी तिनं नाक घासलं तरी. माफ करा मला, असं चुकलं. मी करायचा पश्चाताप होतोय मला. माफ करा. हा पश्चाताप जर आधीच झाला असता तर ही वेळच आली नसती. मी हवं तर परत. हं? आबासाहेब, आबासाहेब, मी हात जोडते. विजयानं जी चूक केली त्यासाठी माफ करा, पण तिला घरात घ्या. या घरातून आम्ही तिला बाहेर काढलेली नव्हती. तेवढी समज नाही तिला. म्हणजे ना, पोरीला समजते पण उमजत नाही. त्यांचं लगीन झालं, त्या सासरी गेल्या की सासर हेच त्यांचं खरं घर असतं. माहेरचं अंगण परक झालेलं असतं. एकदा माफ कर, पुन्हा अशी चूक नाही व्हायची. पुन्हा असं घडणार नाही याची खात्री आम्ही खात्री देतो ना. आम्ही खात्री देतो. आबा, आजवर पोरीला हात लावला नव्हता, पण हे सगळं पाहिलं ना, हात उठला पोरीवर. तशी घेऊन आलो. वाईट वाटलं. मनाला समजावून सांगितलं, पोरीचा संसार सुखाचा व्हायला हवा असन, काळीच पत्थर दिल करावं लागतं. आबासाहेब, हात जोडते. माझ्या मुलीने जी चूक केली त्यासाठी माफी मिळणं शक्य नाही. कारण घरावर संकट आलं असताना त्याकडे पाठ फिरवून जाणं म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे. पण यावेळी माझ्या मुलीला पदरात घ्या. पुन्हा नाही ती अशी चूक करणार. ठीक आहे. दिग्विजयाला समजावतो आम्ही. सुनबाई, आज जा. जा, आज जा.
साहेब, तुमच्या डोक्याला आधीच एवढे ताप आणि त्यात विजयाचा हा प्रकार. पण तुम्ही आता काळजी करू नका. मी सुद्धा चांगली समज देते तिला. काय विचारतो आम्ही? काय ऐकतोय मी? आपल्या घरावर असं संकट येईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. तुला सांगतो वहिनी, मला जेव्हा कळलं ना, माझं काळीच तिळतिळी तुटतंय आबा, खरंच सांगतो. आम्हाला कोणाच्याही सहानुभूतीची आवश्यकता नाही. आबा, ही आपुलकी आहे. नाही नाही वहिनी, म्हणजे मला कळतंय मी तर आलो हे आबाला आवडलेलं नाहीये. अरे पण आबा, आपलं रक्ताचं नातं आहे आणि ते नातं लक्षात ठेवूनच मी इथं आलो. वहिनी, तू काही चिंता करू नको. मी बघतो ना, मी असताना माझ्या भावाला रस्त्यावर आणायची हिंमत कशी काय करते ती बाई. ती त्या बाईशी आम्ही लढू. मी असताना मी बोलतो तिच्याशी. ती बाई तुमचं ऐकणार नाही. मंथरा नागेश्वर. हर्षवर्धन इनामदार, तुम्ही तू मला कसं ओळखते त्या गोष्टीचं मला नवल वाटत नाही. कारण हर्षवर्धन हस्तीच तशी आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपण हर्षवर्धनला ओळखावं. स्वतःची स्तुती बंद करा आणि सांगा, असे आत का आलात? कोणी दिली तुम्हाला परवानगी? हे तू मला परवानगी विषयी नाही सांगायचं. हं? माझ्या भावाच्या घरात येण्यापूर्वी तू परवानगी घेतली होती काय? तुमच्या भावाचं घर कुठलं? हे त्याला जाऊन सांगा की हे घर माझं आहे आणि लवकरच त्यांना हे घरातून बाहेर जावं लागणार. तू त्यांना असं घराच्या बाहेर काढू शकणार नाहीस. मला माझ्यावर विश्वास आहे. आणि माझा माझ्या भावावर विश्वास आहे. अचानक बंधुप्रेम जागृत झालं वाटतं. ए बघे, हे आमचं घरचं मॅटर आहे. तू मध्ये लक्ष घालू नको, कळलं? तू इथून निघून जा. चल. मी जाणार नाही. आणि जर तुम्ही इथून शांतपणे बाहेर नाही गेलात तर मी तुम्हाला धक्के मारून इथून हकलून देईन. नाही, मी आता जातो, पण एक लक्षात ठेव, काय वाटेल ते झालं तरी मी माझ्या भावाला रस्त्यावर येऊ देणार नाही. काय भयंकर प्रकरण आहे. हं? वहिनी, तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. तुझ्या आधाराची गरज भासावी एवढे आम्ही दुबळे झालेलो नाही. आमचं घर सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. तू निघू शकतोस. ठीक आहे, येतो वहिनी. मॅडम, या घरात कोण कधी कसा रिॲक्ट होईल हे सांगता येणार नाही. रिॲक्शन काही आली तरी आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. या इनामदारांना इथून बाहेर काढण्यासाठी. मंथरा नागेश्वर, बोला. मी मंथरा नागेश्वर. मी आबासाहेब इनामदारांचा वकील. मॅडम, तुम्ही जी प्रॉपर्टी तुमची असं म्हणता ती मुळात आबासाहेब इनामदारांची आहे. व्हॉट डू यू मीन? हे बघा, ते सर्व लिगल पेपर्स आमच्याकडे आहेत. त्यावरून असं सिद्ध होतंय की मान्य आहे, पण आम्ही कोर्टात केस नेली आहे. म्हणून मॅडम, आता डिसिजन कोर्टाच्या हातात आहे.
आणि जोवर कोर्ट निर्णय देत नाही तोवर तुमचं असं काहीच नाही. हा घरावरही तुम्ही मालकी हक्क सांगू शकत नाही. मला हे मान्य नाही. सॉरी मॅडम, पण कायद्याच्या मध्ये तुम्ही येऊ नका. ठीक आहे, बघू तुमचा कायदा काय निर्णय देते. पण एक मात्र नक्की, कायद्यानुसार जर ही प्रॉपर्टी आमची नाही तर ती आबाची ही प्रॉपर्टी असू शकत नाही. अगदी बरोबर. या प्रॉपर्टीवर तुम्ही दोघं हक्क सांगू शकत नाही. पण याने आम्हाला या घरात राहायची जी मुदत दिली आहे त्याचं काय? कोणती मुदत? हे बघा, आबासाहेब आणि त्यांचा परिवार जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ह्या घरात राहू शकतात. तोवर तुम्हाला कुणी घराबाहेर काढू शकत नाही असं स्पष्ट लिहिलंय या पेपरमध्ये. हे घ्या.